प्रत्येक लिंबाच्या तुकड्यावर फक्त एक थेंब टाक मीरा. अथर्वा, आपण नक्की काय करतोय? हे लिंब द्रव्य नक्की काय आहे तुमच्या डोक्यात? युद्ध फक्त शस्त्रांनी जिंकता येतं असं नाही. यावेळेस मला नात्यांचा वापर करून नाती वाचवायची आहेत. म्हणजे कळेल, वेळ आल्यावर सगळं कळेल. झालं? चला माझ्यासोबत. चल. अनन्या, बिझी आहेस? काय काम आहे? वेदा कुठे आहे? माहित नाही. मगाशी आली होती ती खेळायला, पण लगेच गेली. असेल घरात कुठेतरी. ठीक आहे, मला तसंही तुझ्याशी बोलायचं होतं. मी आता बिझी आहे, आपण नंतर. हे काय आहे? तुला जरा विचित्र वाटेल, पण एकदा माझं म्हणणं ऐकून घे. काय झालंय? थोडा डिस्टर्ब काय आहेस? बस ना. हे बघ, मला तुझे इमोशन्स कळतायत, पण हे सगळं चुकीचं ठरू शकतं ना. अगं अनन्या, काही न करण्यापेक्षा हे केलेलं कमी चुकीचं ठरेल ना ॲटलिस्ट. दादा, आपण पुन्हा बोलून बघू ना. किती वेळात तेच तेच करायचंय? दमलोय मी इमोशनली दमलोय. आणि फ्रँकली कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे ना हे जाणून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मला फक्त माझं घर, माझी फॅमिली हवी आहे, परत हवी आहे, एकत्र हवी आहे. या, आय गेट इट. थँक्यू. एक करशील? सांग ना. आईला ही लिंब पायाखाली चिरडायला सांगशील? आपण का करतो हे आता काही सांगायची गरज नाही. समोर तिला फक्त कन्व्हिन्स कर हे करायला. ओके, पण तू पण चल ना माझ्यासोबत. अनन्या, तिला ऑलरेडी माझ्यावर डाऊट आहे. मी सोबत असलो ना तर ती अजिबात करणार नाहीये. पण आई का करेल हे? का करणार नाही अनन्या? जर तिलाही हवं असेल की आपण एकत्र राहावं, हे घर तुटू नये, तर ती अगदीच करेल, नक्की करेल. हो ना? ओके, आय गेट इट. मी बघते काय बोलायचंय ते. आई आई आई, हळू हळू हळू. वर 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 करा ना, खाली कुठे करताय? आता काय डोकं शेकून देऊ का तुझं? तुझा मेंदू आधीच गरम असतो, अजून चिडशील तू. चिडू नाही तर काय करू? गळा धरला होता त्यांनी माझा. आणखीन थोडा वेळ धरला असता ना तर मी पण वर गेलेच ढगात. तू काय एवढ्यात वरती जायची नाहीस हं? आणि गेलीस ना तरी वरून तुला परत खाली पाठवतील. खाली जा म्हणून. ते हेवन मॅनेजमेंट वाले पण मॉमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट करतील. डायरेक्ट कॅन्सल. चला. तुम्हाला दोघांना मस्करी सुचतीये? अवस्था बघा माझी काय झाली आहे ते. अरे ठेवा ना ती इकडे. अगं पण चूक तुझीच आहे ना. काही गरज असताना गेलीच कशाला तिथे? काही गरज नसताना. तुम्हाला माहिती नाही ना म्हणून असं बोलताय तुम्ही. आई 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 आई, मला सगळं माहिती आहे. आता तिला, त्या मीराला मुलगा झाला ना की सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावाने जाणार. आणि आपल्याला काय? काय आपल्याला काय?
आपल्याला रस्त्यावर बसून भीक मागायला लागणार आहे. रस्त्यावरती भीक मागायला लागणार आपल्याला. मग मग काय मी होऊ देते का तसं? सोडणार नाही मी मंजिरीला. गळा धरला होता ना तिने माझा, तर मी पण तिचा गळा धरणार. नुसताच धरणार नाही, जोरात दाबणार आहे, मारून टाकणार आहे मी तिला. अरे मंजिरी मामी, ये ये ये. नाही, मी काही नाही केलंय, मी काय करणार नाही. मी असं काय करत्या अक्कल शून्य. आई 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 आई. त्या वेदाच्या रूम मध्ये नक्की काय सुरू होतं? परातीत लिंबू वगैरे. हे माया, कम हिअर. ती बघ घाबरली. थांब जरासं. माया ऐक, तू म्हणतेस ना तसं करावंच लागणार आहे आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा मी तो विचार केला नव्हता, पण आता असं मला वाटतंय की ती ताकद, ती शक्ती आपल्याला मिळाली ना तर खूप बरं होईल. म्हणजे मंजिरीला धडा शिकवता येईल मला. मिळेल ती शक्ती आपल्याला? हा, माहित नाही. मॉम, मग तुला अशी पॉवर मिळाली की तू पण मंजिरी मामीचा गळा दाबणार? हा, शक्ती मिळवला गळा कशाला दाबेल ती? काहीतरी वेगळं करेल ना.